देवाची स्तुती असो. मराठी बायबल अध्ययन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण जी मालिका पाहतोय ना, की प्रभू येशू का मरण पावला, त्यातल्या एका खूप महत्त्वाच्या कारणावर आज आपण बोलणार आहोत. खरं सांगतो, आजचा हा अभ्यास आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो, म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आपण पाहणार आहोत 12वं कारण. प्रभू येशू आपल्यावरील दंडाज्ञा म्हणजे शिक्षेचा आदेश दूर करण्यासाठी मरण पावला. हे समजून घेण्यासाठी आपण एका दैवी न्यायालयाच्या प्रवासाला निघूया. आपण पाहू की जग आपल्यावर आरोप कसे लावतं, मग स्वतःचा बचाव करणं का अशक्य आहे, आणि मग भेटू आपल्या स्वर्गीय वकिलाला. आणि हो, शेवटी आपण देवाचा अंतिम निकाल ऐकणार आहोत आणि पाहणार आहोत की तो निकाल आपल्याला रोजच्या जगण्यात सिंहासारखं निर्भय कसं बनवतो. चला तर मग ह्या प्रवासाला सुरुवात करूया. अशी कल्पना करा की आपण एका मोठ्या न्यायालयात उभे आहोत आणि आपल्यावर गंभीर आरोप लावले जात आहेत. अरे देवा, हा विचारच किती भीतीदायक आहे, नाही का? मला खात्री आहे, आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी हा अनुभव आलाच असेल. जेव्हा आपली काहीच चूक नसताना आपल्यावर दोष लावला जातो, तेव्हा कसं वाटतं? खूप वेदना होतात, निराशा येते, नाही का? हे आरोप कुठूनही येऊ शकतात. कधी कामाच्या ठिकाणी गैरसमज होतो, कधी कुटुंबात तणाव निर्माण होतो, कधी मित्रच आपल्याला चुकीचं समजतात, आणि कधीकधी तर आपण स्वतःच आपल्या चुकांच्या ओझ्याखाली इतके दबून जातो की स्वतःलाच दोष देऊ लागतो. हे सगळे लहान मोठे दोषारोप खरं तर एका मोठ्या आध्यात्मिक सत्याकडे बोट दाखवतात. ते म्हणजे आपण सर्वजण पापाच्या दंडाज्ञेखाली आहोत. आता विचार करा, आपण देवाच्या न्यायालयात उभे आहोत, जिथे न्यायाधीश स्वतः देव आहे. अशा ठिकाणी आपल्या चांगल्या कामांच्या जोरावर किंवा मी चांगला माणूस आहे असं म्हणून स्वतःचा बचाव करणं पूर्णपणे अशक्य आहे. आपल्यासमोर खरं तर दोनच मार्ग आहेत. पहिला, मानवी प्रयत्नांचा, म्हणजे नियम पाळायचे, चांगली कामं करायची, स्वतःच्या बळावर नीतिमान बनायचा प्रयत्न करायचा. आणि दुसरा मार्ग आहे दैवी कृपेचा, जो केवळ आणि केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे मिळतो. आपण कितीही धडपड केली तरी आपल्या कर्मांनी आपण देवाच्या पवित्रतेसमोर कधीच टिकू शकत नाही. खरी स्वीकृती फक्त आणि फक्त त्याच्या कृपेनेच मिळते. प्रेषित पौल गलातीकरांना लिहिलेल्या पत्रात हेच सत्य अगदी स्पष्टपणे सांगतो. तो म्हणतो की नियमशास्त्र पाळून कोणीही नीतिमान ठरू शकत नाही, तर केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच ठरू शकतो. म्हणूनच देवाच्या न्यायालयात आपण स्वतःचा बचाव करायला गेलो तर तो नेहमीच अयशस्वी ठरणार आहे. पण इथेच एक खूप चांगली बातमी आहे. जरी आपण स्वतःचा बचाव करू शकत नसलो तरी आपल्या बाजूने लढण्यासाठी एक परिपूर्ण वकील आहे, आणि तो वकील म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. तो त्या न्यायालयात न्यायाधीश म्हणून नाही, तर आपला बचाव करणारा आपला वकील म्हणून उभा आहे. रोमकरांपत्र अध्याय 8 वचन 34 मध्ये पौल सांगतो की ख्रिस्ताने आपल्या बचावासाठी 4 निर्णायक गोष्टी केल्या आहेत. 1. तो आपल्यासाठी मरण पावला. आपल्या पापांची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. 2. तो मेलेल्यांतून पुन्हा उठला आणि मरणावर विजय मिळवला. 3. तो आता देवाच्या उजवीकडे सर्वोच्च अधिकाराच्या स्थानी बसलेला आहे. आणि 4. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो तिथे बसून सतत आपल्यासाठी मध्यस्थी करतो. मध्यस्थी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर प्रभू येशू पित्यासमोर सतत आपली बाजू मांडत आहे. तो आपल्या वतीने विनंती करतो, युक्तिवाद करतो. त्याचं काम वधस्तंभावर संपलं नाही, तर ते आजही या क्षणीसुद्धा न थांबता सुरू आहे. तो आपला कायमचा वकील आहे. आणि आता आपण या न्यायालयीन प्रवासाच्या त्या सर्वोच्च क्षणी आलो आहोत, जिथे अंतिम निकाल घोषित होणार आहे. एक असा निकाल जो कधीही बदलणार नाही. जगाचे आरोप आपल्या समोर आहेत, आपला स्वतःचा बचाव अशक्य आहे, पण आपला वकील परिपूर्ण आहे. मग आता न्यायाधीश काय निर्णय देणार? पॉल हाच प्रश्न विचारतो. आपल्या चुका, आपली पापं, जगाचे आरोप या सगळ्यांमुळे आपल्यावर दोष लावणारा कोण आहे? क्षणभर या प्रश्नावर विचार करा. कोण आहे जो आपल्याला दोषी ठरवू शकतो? या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे, नाही का? जर देवाने, या विश्वाच्या निर्मात्याने स्वतः आपल्याला निवडलं असेल, तर मग त्याच्या निवडलेल्या लोकांवर आरोप लावण्याची हिंमत कोणात आहे? असा कोणताही आरोप त्याच्यासमोर टिकूच शकत नाही. उत्तर अगदी स्पष्ट आहे, अंतिम आहे. कोणीही नाही, एकही व्यक्ती नाही, एकही शक्ती नाही. सैतानसुद्धा आपल्यावर यशस्वीपणे दोष लावू शकत नाही. आणि याचं कारण काय? कारण या विश्वाचा सर्वोच्च न्यायाधीश म्हणजे स्वतः देव, तोच आपल्याला नीतिमान ठरवणारा आहे. आता विचार करा, जेव्हा न्यायाधीशच आपल्या बाजूने निकाल देतो, तेव्हा बाकीच्या सगळ्या आरोपांची काय किंमत उरते? ते सगळे व्यर्थ ठरतात.
आणि आता ऐका स्वर्गातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल. म्हणून जे कोणी ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांच्यासाठी आता कोणतीही दंडाज्ञा नाही. हो, हेच ते सत्य आहे. दोष निर्णय संपला आहे. आपण पूर्णपणे निर्दोष ठरलो आहोत. हा फक्त एक कायदेशीर निकाल नाहीये, हा तो निकाल आहे जो आपलं रोजचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतो. हा निकाल आपल्याला दररोज जगण्यासाठी एक नवी शांती आणि एक नवं सामर्थ्य देतो. या दोषमुक्तीच्या शांतीचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की जगाचे आरोप आता आपल्यासाठी अर्थहीन आहेत. आपल्याला आपल्या चुकांच्या भीतीत जगण्याची काहीही गरज नाही. आपल्याला देवाच्या बिनशर्त प्रेमाची खात्री आहे. आणि हो, संकटांमध्येही आपला विजय निश्चित आहे. हेच तर खरं आत्मिक स्वातंत्र्य आहे. जणू काही आपल्या पायातल्या दंडाज्ञेच्या साखळ्या तुटून पडल्या आहेत. आयुष्यात संकट येतील, त्रास होईल, जग आपल्यावर दोष लावेल. पण पौल आपल्याला आठवण करून देतो की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण फक्त विजयी नाही तर अधिकाधिक विजयी ठरतो. का? कारण आपला विजय आपल्या ताकदीवर नाही तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या ख्रिस्ताच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. तर मग हे सत्य स्वीकारून आपण जगायचं कसं? हा निकाल आपल्याला एक नवी ओळख देतो, एक नवा आत्मविश्वास देतो. नीतिसूत्रांचं पुस्तक आपल्याला सांगतं की नीतिमान माणूस सिंहासारखा निर्भय असतो. ही निर्भयता गर्विष्ठपणातून नाही येत. ही त्या सुरक्षेच्या भावनेतून येते की देवाने आपल्याला पूर्णपणे माफ केलंय, स्वीकारलंय आणि नीतिमान ठरवलंय. त्यामुळे आपल्याला कोणाला किंवा कोणत्याही आरोपाला घाबरण्याची गरज नाही. आज हे सत्य आपल्या मनात खोलवर रुजू द्या. ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केलं आहे त्यामुळे आपला दोष निर्णय संपलेला आहे. आपण पूर्णपणे मुक्त आहोत. जगाचा कोणताही निर्णय, कोणताही आरोप किंवा कोणतीही टीका आपल्याला देवाने दिलेल्या या नव्या ओळखीपासून आणि त्याच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. आजचा हा अभ्यास पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर यातून आपल्याला आशीर्वाद मिळाला असेल तर मराठी बायबल अध्ययन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे असेच अभ्यासपूर्ण भाग आपल्याला नियमितपणे पाहता येतील. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.